नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे घरच्या घरी दुधापासून आईस्क्रीम. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, ते उकळायला ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात दूध इथं छान मस्तपैकी आटलेलं आहे. दुधाचा कलरही चेंज झालेला आहे. इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यापैकी इथे 1 लिटर दूध झालं असेल. त्याचा अंदाजे आटून 1 लिटर दूध झालं असेल. तर त्यात मी 1 वाटी साखर घालणार आहे. दुधाचा कलरही छान असा लालसर झालेला आहे. पुन्हा एकदा हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे पायनॅपल फ्लेवरचं आईस्क्रीम प्रीमिक्स होतं, ते मी इथे घेतलेलं आहे. आता त्यात मी थोडं दूध घालून पुन्हा हे त्यात मिक्स करणार आहे. त्यात दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या दुधात आटवलेल्या दुधात घालायचं आहे. घरच्या घरी तुम्ही अगदी मुलांना इझी बनवून देऊ शकतात. अगदी सोप्या पद्धतीने बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीही खूप छान पद्धतीने आईस्क्रीम तयार होतं. इथे ह्या पद्धतीने हे आईस्क्रीम प्रीमिक्स जे होतं ते मी दुधात मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे प्रीमिक्स मी दुधात आटवलेल्या दुधात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे तुम्ही एकदा बघू शकतात, अजून दुधाला मस्त साखर टाकल्यानंतर छान उकळी आलेली आहे. अजून पुन्हा मी थोडा वेळ उकळू देणार आहे ते. आता हे प्रीमिक्स आपण दुधात घालून घेऊ आणि पुन्हा एकदा 10 ते 15 मिनटं दूध असं व्यवस्थित आपण उकळून घ्यायचं आहे. छान मावा बनवायचा आहे, त्याच्यात मावा कुल्फी किंवा मावा आईस्क्रीमसारखं. खूप सुंदर असा कलर आलेला आहे दुधाला. आता त्यानंतर दूध उकळल्यानंतर इथे मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. खोबऱ्याचं कीस घातल्यानंतर आता यात मी केशरही घालून घेणार आहे. केशरने छान कलरही येईल. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, ते पण किसून मी यात ॲड करून घेणार आहे. इथे मी किसलेले बदामही त्यात ॲड करून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि गॅस चालूच आहे. दूध आपलं आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे बघू शकतात मिक्स करून घेतलं आहे. दूध उकळून झाल्यानंतर हे दूध मी 3 ते 4 घंट्यासाठी फ्रीजमध्ये व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. आता मी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असा कलर पण त्याला आलेला आहे आणि थोडं घट्टही झालेलं आहे. आता मी हे दूध फ्रीजमधनं 2-3 घंट्यानंतर बाहेर काढल्यानंतर बीटरने व्यवस्थित बीट करून घेते, जेणेकरून आईस्क्रीम थोडंसं आपलं फ्लफी आणि हलकं होईल. इथे तुम्ही बघू शकतात, इथे माझ्याकडे हा डब्बा होता. आता यात मी हे दूध ओतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता दूध खूप असं हलकं आणि असं छान झालेलं होतं, क्रीमी झालेलं होतं आपण बीट केल्यानंतर. आता मी याचं झाकण लावून हे फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे. इथं आपलं आईस्क्रीम ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि उद्या सकाळी आपण बघूया कसं झालं ते. त्यानंतर जे उरलेलं दूध होतं ते इथे माझ्याकडे हे मटका कुल्फीचा हा मटका होता. यात मी हे उरलेलं दूधही ओतून घेणार आहे आणि हे सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. याची मस्तपैकी मटका कुल्फी होणार आहे. आता दुसऱ्या दिवशी दुपारी हे आईस्क्रीम मी फ्रीजरमधून बाहेर काढून घेतलेलं आहे.
इथे बघू शकतात आईस्क्रीम आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हे थोडासा डबा साईडला हे झाल्यामुळे ते आईस्क्रीम थोडं एका साईडला झालेलं आहे. फ्रीजरमध्ये ठेवताना थोडासा हे झाला एका साईडला, त्यामुळे ते आईस्क्रीम थोडं एका साईडला झालेलं आहे. आता इथे माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप काही नव्हता, त्यामुळे मी इथे आपल्या साध्या चमच्याने आईस्क्रीम काढून घेते. इथे बघू शकता तुम्ही मटका कुल्फीतला आईस्क्रीमही खूप छान झालेला आहे. आता इथे वाटीमध्ये मी सर्वांसाठी आईस्क्रीम काढून घेते. इथे माझा आईस्क्रीम बनवून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला हे आईस्क्रीम मी आता लगेच मुलांना देते. देवा कशी झाली? कसं झालं? एकदम